पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। पुण्यातल्या येरवडा भागामध्ये अज्ञाताकडनं गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। येरवडा परिसरात दहशत पसरवण्यासाठी हत्यारांनी वाहनांची तोडफोड केली आहे। पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकरवी या आरोपींचा आता सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, वारंवार अशा घटना घडतायत, कुठवर आलाय पोलीस तपास? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघतोय की पुणे शहरात गुन्हेगारी वाढतेच आहे, पण दहशत पसरवण्यासाठी जे कृत्य करण्यात येते की गाड्यांची तोडफोड किंवा कुठल्याही लोकल प्रॉपर्टीचं नुकसान करणं हे वारंवार पुणे शहरात घडत आहे आणि तसंच तेच सत्र सुरू राहते हे आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील येरवडा भागात अज्ञात व्यक्तींकडून गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। दहशत पसरवण्यासाठी हत्यारांचा वापर करून गाड्यांची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। ह्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात आपण व्हायरल होताना बघतोय। पोलिसांनी खरं तर माहिती दिलेल्या अनुसार येरवड्यामध्ये काही तरुणांनी रात्री अचानक हातात हत्यार घेऊन वाहनांची नासधूस करायला सुरुवात केली आणि हे तरुण भावाचा विचार कर, आम्ही गुड्या कसबे आहोत, कोण गुड्या कसबे असे म्हणत रस्त्यावर हे फिरत असताना आपल्याला त्या व्हिडिओतून देखील पाहायला मिळतं। खरं तर प्रज्ञा, हे पुणे शहराच्या सुरक्षतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उचललेला जातोय, कारण आपण जे वारंवार बघतो की जे घटना घडतायत, तोडफोडीचे असू दे, गुन्हेगारीचे असू दे किंवा कोयताचे असू दे, हे वारंवार सध्या घटना घडत आहेत आणि त्यावरती आळा खरं तर अजून आणण्यात आलेला नाहीये पुणे पोलिसांकडनं। तर आता पुणे पोलीस प्रशासन नक्की काय ह्याच्यावरती पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आता पुणे पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे। गुन्हेगारी विश्व जे आहे ते पुण्यात वारंवार डोकं वर काढतंय।